भगवा झेंडा आपला फडकवलेला आहे। नितेश राणे यांनी विजयी उमेदवाराला कणकवली या ठिकाणी पेढे भरवलेले आहेत। कणकवलीत मंत्री नितेश राणे यांच्याकडून विजयाचा जल्लोष करण्यात आलेला आहे। सिंधुदुर्गामध्ये 18 जागांवर भाजप आघाडीवर, तर सांगलीमध्ये भाजप 12, शिवसेना शिंदेची शिवसेना 4 आणि दादांची राष्ट्रवादी 4, तर इथे पवारांची राष्ट्रवादी 8 आणि काँग्रेस 6 जागांवर, ठाकरेंच्या शिवसेनेला 1 जागा। पुन्हा एकदा पाहूयात, भाजप 12, शिवसेना 4, राष्ट्रवादी 4, पवारांची राष्ट्रवादी 8 आणि काँग्रेस 6 आणि ठाकरेंची शिवसेना एका जागेवर आघाडीवर। तर कोल्हापूरमध्ये आपण पाहूयात, कोल्हापूरमध्ये भाजप 7, शिवसेना 6 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर, तर काँग्रेस इथे 12 जागांवर आणि ठाकरेंच्या शिवसेनेला देखील 2 जागांवर इथे आघाडी मिळाली आहे। काँग्रेसने या ठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावलेली होती। काँग्रेस या ठिकाणी 12 जागांवर आघाडीवर, इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप 10, शिंदेची शिवसेना 12, त्याच्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1, त्याच्यानंतर ठाकरेंची शिवसेना 6। छत्रपती संभाजीनगरचं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। तर जिल्हा परिषदेमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। 7 जिल्हा परिषदांवर भाजपची आघाडी, शिंदेची शिवसेना 2 परिषदांवर जिल्हा परिषदांवर आणि दादांची राष्ट्रवादी एका जिल्हा परिषदेवर आघाडीवर आहे, ती पण पुण्यामध्ये। तर काँग्रेस 2 जिल्हा परिषदांवर आघाडीवर आहे। शिवसेना ठाकरेंची कुठेही आघाडीवर नाही। ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। इकडे करमाळामध्ये बीट जिल्हा परिषद गटामधून भाजपचे गणेश चिवटे हे सध्या आघाडीवर आहेत। करमाळ्यामध्ये बीट जिल्हा परिषद गटामधून भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत। सिल्लोड तालुक्यामध्ये अब्दुल सत्तारांना पुन्हा एक मोठा धक्का। सिल्लोड तालुक्यामध्ये सत्तारांना धक्का। उंडणगाव गणामधून भाजपच्या उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत। सिल्लोड तालुक्यामध्ये अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा एक धक्का। भाजपच्या अनिता बनकर इथून विजयी झालेले आहेत। संपूर्ण सिल्लोडमध्ये ही निवडणुकांची जबाबदारी अब्दुल सत्तार यांनी घेतली होती आणि त्याच ठिकाणी अब्दुल सत्तार यांना धक्का बसलेला आहे। मंगळवेढ्याच्या हुलजंती गटातून भाजपच्या संगीत दुधाळ विजयी झालेले आहेत। मंगळवेढ्याच्या हुलजंती गटामधून भाजपच्या संगीत